नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. काल आपण बघितलेलं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल. ओके. आज आपण बघणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाने परत आदेश दिलेला आहे महाराष्ट्र सरकारला की जी टेटची 2022ला जी टेटची निवड यादी झालेली होती त्यांना रिवाईज करण्यासाठी परत सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला समोर न्यूज दिसत आहे. त्यामध्ये दिलेलं आहे 2022च्या निवड यादीतील हजारो शिक्षक सध्या 2 वर्षात कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागासमोर आता सर्व याद्या पुन्हा तयार करण्याचे मोठे प्रशासकीय आवाहन उभे राहिले आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील सुमारे 5 ते 6 हजार कार्यरत शिक्षकांना यादी बाहेर जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजे 2022ला ज्या निवड याद्या लागल्या होत्या त्यानुसार भरती झालेली आता ती भरती परत रिवाईज होणार आहे. ज्या निवड याद्या लागलेल्या त्यांना ओपनमध्ये जे कॅन्डिडेट येतात त्यांना समाविष्ट करून निवड याद्या रिवाईज करण्यासाठी सांगितलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने आणि हे आदेश महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागासमोर एक मोठं आव्हान समोर उभं राहिलेलं आहे की आता या निर्णयामुळे जे कार्यरत शिक्षक आहेत 4 ते 5 हजार शिक्षकांना जवळपास याद्याच्या बाहेर जावे लागणार आहे. ओके. तर ही एक आजची मोठी न्यूज होती मित्रांनो, जी की तुम्हाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यासोबत शेअर करण्यात आलेली आहे आणि आपल्या ज्या या व्हिडिओमध्ये जे काही न्यूज पेपरला आलेल्या आहेत त्या मी इथं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये न्यूज वाचायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती ह्या याद्या दिलेल्या न्यूज दिलेल्या आहेत त्या डिटेल वाचा. ओके. चला, थँक्यू.